हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 25. यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, अरे तू कोण कोणाचा, अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा, घेई बापा. ही 25वी ओवी. पण तत्पूर्वीच्या ओव्यांमध्ये आम्हाला समर्थांनी आधी काय सांगितलेलं ते बघूया. 23 आणि 24व्या ओवीमध्ये. 23व्या ओवीमध्ये सांगतात, तैसा शब्दावरुषा होता, म्हणजे शब्दांचा वर्षाव होता. असो नेदावी वेगरता, श्रवणपुटे समाविता, मनन करावे. शिष्यांनी काय करावं? शब्दांचा वर्षाव होता क्षणी, म्हणजे व्यासपीठावरून शब्द आल्या क्षणी इकडे तिकडे लक्ष न देता एकाग्रता साधायची आणि आपल्या कानामध्ये गेले की मनामध्ये त्याचा अर्थ हा लावला गेला पाहिजे. म्हणजे शब्द कानात गेले की मनामध्ये त्याचं मनन करणं सुरू झालं गेलं पाहिजे. त्यापुढे 24व्या ओवी सांगतात, लाग वेग जाणून शब्दाचा, अवाका पाहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा, सांटावा घ्यावा. लागवेग जाणून शब्दाचा, ते काय सांगतायत, कसं सांगतायत हे ऐकायचं, मनाने त्याच्याशी एकरूप व्हायचं, त्या शब्दांच्या अर्थाशी एकरूप व्हायचं. म्हणजे मग काय होतं, समजायला एकदम सोपं जातं. आणि मग आता 25व्या ओवीमध्ये सांगतायत, अरे तू कोण कोणाचा, कोठून आला शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा, घेई बापा. ह्या ओवीचं आपण 2 भागामध्ये निरूपण करूया, कारण एका भागात म्हणजे 10 मिनिटाच्या आत याचं सविस्तर सांगणं होऊ शकत नाही. म्हणून आजचा हा भाग पहिला. उद्या परत हीच ओवी वेगळ्या पद्धतीने विचार करूया. तर समर्थ आपल्या शिष्याशी बोलत आहेत आणि त्याला प्रश्न विचारत आहेत की तुझ्या अंतःकरणामध्ये हे जे विलक्षण अस्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे, तर परमार्थ मार्गाच्या वाटचालीनंतरही जे स्वास्थ्य, जे समाधान, जो आनंद मिळणं आवश्यक आहे तो मिळाला नाही, तर कुठंतरी चूक होत असली पाहिजे हे निश्चित. शास्त्राचं कार्यकारणभाव निश्चित आहे. हे असं झालं म्हणजे हे असं व्हायचंच. म्हणजे कसं, गहू पेरला की गहू उगवायचाच, किंवा निरनिराळ्या केमिकल रिॲक्शन्स अशा असतात की हे 2 पदार्थ जर एकत्र मिसळले की असं व्हायचंच असं ठरलेलं असतं. यामध्ये जर बदल झाला तर त्याची कारणं काय ती शोधली पाहिजेत. हा नियमच चुकीचा आहे असं म्हणण्यात अर्थ नाही. जसं आपल्याकडे वीज आपण सगळीकडे ठेवली आहे, म्हणजे ते स्विच ऑन केला की वीज लागलीच पाहिजे. स्विच ऑन केल्यानंतर वीज लागत नसेल, प्रकाश पडत नसेल, तर काहीतरी चुकलेलं आहे. आता कुठल्या भागात चुकलं आहे याचा विचार केला गेला पाहिजे. कदाचित आम्ही जेव्हा बटन ऑन केलं तेव्हा पॉवर हाऊसच बंद पडलेलं असेल. शक्य आहे पॉवर हाऊसमधून माझ्या घरापर्यंत जे कनेक्शन येतं ते कुठंतरी ढिल्लं पडलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी दोष निर्माण झाला असेल, किंवा माझ्या इथलं जे बटन आहे ते लूज झालं असेल, हेही शक्य आहे. पण काहीतरी बिघडलं हे निश्चितच. आता आजच सकाळी सगळ्यांकडे लाईट आहेत का आणि माझ्याचकडे नाहीत का असा प्रश्न माझ्या शेजारच्या मैत्रिणीला पडला. आणि मग तिने लगेच मला फोन केला, का गं जागृती लाईट आहेत का? म्हटलं नाही गं, सकाळी 9 वाजल्यापासून लाईट गेले. हां, तरी मला वाटलं म्हणे की सगळ्यांचे गेले असतील का नाही, का माझ्याच एकटीचे गेलेले आहेत, म्हणून खात्री करून घेण्यासाठी फोन केला. हे झालं प्रपंचातलं. अध्यात्माचं असं नसतं. कारण अध्यात्मातलं पॉवर हाऊस कधी बंद पडत नाही. की ती इलेक्ट्रिसिटी बोर्डाची वीज नाही, ते पॉवर हाऊस नेहमीच चालू असतं. तुम्ही जे स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये काही भानगड झाली आहे का हे बघायचं. आता बघा, म्हणजे कधी कधी मी मुलांना म्हणते, अरे जयेश, जितेश, मोबाईलमध्ये असं झालं. ते म्हणे, आई तू काहीतरी केलं असेल. नाही रे, मी तर काहीच हात लावला नाही. अरे नाही यार, तसं नसतंच. ते मशीन बरोबर आहे,
तुझी कुठेतरी कमांड देण्यामध्ये चूक झालेली असेल आणि हे नक्कीच असं काहीतरी घोटाळा होतो आमचा, चूक होते, कळत नाही, समजत नाही, हे पुष्कळदा होतं. जसं की या विजेसाठी आमचं बटण लूज ठेवलेलं असेल, त्याच्यामध्ये कनेक्शन आलेलं नसेल, तर ते होऊ शकतं. पण याचा अर्थ असा आहे की कुठेतरी बिघाड नक्कीच आहे. म्हणून ज्या मशीनच्या साहाय्याने हे करणार आहोत, ज्या सामुग्रीच्या साहाय्यानं, ज्या तंत्राच्या साहाय्यानं, ज्या वस्तूंच्या साहाय्यानं हे घडवून आणणार आहोत, ते तसं इंटॅक्ट आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. कारण नुसती लेबलं, नुसत्या पाट्या या उपयोगी पडत नाहीत. कधीकधी पार्सलवर नाव खूप मोठ्या कंपनीचं असतं आणि आतमध्ये तर वेगळंच काहीतरी असतं. असंही होऊ शकतं. पुष्कळ वेळा गंमत होते. आता प्रपंचातली गंमत म्हणजे एक बघायचं का, तर आम्ही एका डब्यावर म्हणजे डब्यांवर नावं लिहून ठेवतो आम्ही कधीतरी. आता सणवार आहेत, लोक येणार आहेत, मिळालं पाहिजे, सगळ्यांना सापडलं पाहिजे. उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ वगैरे अशा चिठ्ठ्या लिहून ठेवल्या. आता काही दिवसानंतर हरभऱ्याची डाळ ही कमी झाली. आता काय करायचं, जाऊ दे बाबा, उडदाची डाळ खूप जास्ती आहे. मग त्याच्यातलीही इकडची तिकडे कधीतरी होऊन जातं. बरं, दुसऱ्याच कोणाला तरी सांगितलं की त्याच्यातली उडदाची डाळ आण बरं. आता ती म्हणते, बाई याच्यात तर उडदाची डाळ नाही आहे आणि यात सांगतायत उडदाची डाळ आण. पाटी आहे वरती, पण आतमध्ये दुसरंच काहीतरी निघतं. ह्या विनोदाचा भाग आहे. हे असं होत असतं. हे कुठे होतं, तर प्रपंचात होत असतं. म्हणून कधीही तपासून पाहावंच लागत असतं. इथे समर्थ शिष्याला सांगतात की बाबा रे, ज्या तुला सगळं मिळवायचं आहे तो तू त्यासाठी आटापिटा करणार आहेस, त्यानं स्वतःला तपासून घेतलं आहेस का? समर्थांना स्वतःविषयीचा आत्मविश्वास आहे की मी जसा असायला हवा तसा मी आहे. मी सांगितलं आहे, जे सांगायला हवं तेच सांगितलं आहे, त्यात काहीही चूक झालेली नाही आहे. आता ज्याला सांगायचं त्यानं आपल्याला तपासून घेतलं पाहिजे. कारण आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनाः असं आहे. मी कोण आहे, कसं आहे, हे माझं मलाच जास्त समजणार. दुसरा कुणी याचा निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून समर्थ विचारतात, तू दासबोध वाचलायस ना, पण तरी तू अजून अस्वस्थ वाटतोयस. खरं आहे, म्हणजे दासबोधातही मी तर सगळं काही सांगितलं आहे, तरी तुझ्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. हे का असं झालं ते उद्याच्या 25व्या ओवीच्या दुसऱ्या भागामध्ये बघूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.